मुंबईचे आमदार अमित साटम आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सभागृहामध्ये तुम्ही मुंबईमध्ये जो आता मोठी घटना घडली आहे त्याचा प्रश्न उपस्थित केला आहे, थेटपणे कारवाईची मागणी केली आहे, काय सर? आज साकीनाका येथे मॅनहोल मध्ये पडून एका नागरिकाचा मृत्यू झालेला आहे। या संबंधी कॉन्ट्रॅक्टर वरती कल्पेबल होमिसाइड सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे। संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केलेली आहे आणि प्रशासनानं येणाऱ्या काळामध्ये अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची आवश्यकता आहे आणि या घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रशासनाला इशारा दिलेला आहे। आयुक्त अश्विनी भिडे यांनी 4 जणांचं निलंबन या प्रकरणी केलेलं आहे, मात्र या सगळ्यामध्ये जबाबदार कोण आहे? अधिकारी याच्यावरती जबाबदार आहे? नाही, नक्कीच या ठिकाणी एसओचं जर काम सुरू होतं तर एसओ डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, लोकल वॉर्ड ऑफिसचे अधिकारी असतील, या सर्व अधिकाऱ्यांचं निलंबन जे सुपरवायझरी रोलमध्ये या पर्टिक्युलर कामाशी संबंधित होते त्यांचं निलंबन या ठिकाणी करणं आवश्यक आहे। आणि मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनातील अधिकारी कसे आहेत याची जाणीव आता गेल्या 3 महिन्यामध्ये झाली असेल आणि त्यामुळे आयुक्तांनी आपला हंटर आता बाहेर काढण्याची आवश्यकता आहे। याबद्दल मुंबईमध्ये पाणी साचल्यानंतर तुम्ही सातत्यानं ठाकरेंवरती आवाज उठवत होते, मात्र आता जर पाणी साचतंय यासाठी महापालिकेमध्ये जनतेनं भाजपला सत्ता दिली, त्यामुळे आता कोणावरती आवाज उठवायचा? आतापर्यंत जे पाणी साचत होतं किंवा आज जे पाणी साचतंय ते गेल्या 25 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कॉम्प्रिहेन्सिव्ह फ्लड मेजर्स हे घेतले गेले नव्हते, त्याकरता हे पाणी साचतंय। आणि त्यासाठी IIT बॉम्बे बरोबर मुंबई महानगरपालिकेने एक रिपोर्ट तयार केलाय जो केंद्र शासनाला प्रेझेंट केलेला आहे। यामध्ये 13,000 कोटीची कामं ही करण्यात येणार आहेत, ज्यामध्ये 60% पेक्षा जास्त निधी हा केंद्र शासन मुंबई महानगरपालिकेला देणार आहे। आणि हे काम सुरू झाल्यानंतर येणाऱ्या 3 वर्षामध्ये आम्ही मुंबईला तुंबई होण्यापासून रोखण्याचं काम पूर्ण करू। शेवटचा प्रश्न, खरंच शक्य आहे का मुंबईला तुंबईपासून वाचवणं? खरंच शक्य आहे का मुंबई ही पुढच्या 3 वर्षामध्ये मुंबई ही खरंच तुंबणार नाही का? शक्य आहे का खरंच ते? जर IIT बॉम्बेनी तयार केलेला रिपोर्ट व्यवस्थितरित्या 100% जर एक्झिक्यूट झाला तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मुंबईला तुंबई होण्यापासून आम्ही रोखू। कॅमेरा पर्सन अवधेश करिश्म, मी वैभव पाटील, मुंबई।